आमची गाडी खराब झालती ना, म्हणून मी पाय चालत आले आणि चालताना रस्ता पण इतका क्वालिटीचा होता, तुम्ही बघू शकता. तर जय शिवराय मंडळी, मी तुमची लाडकी प्रगती. गावाकडच्या सुंदर वातावरणामध्ये एका नवीन दिवसाची सुरुवात मी सुरू केली. आणि गावाकडचं वातावरण असं असतंय मंडळी की गावातून मन आपलं जातच नाही. आपल्याला जाग्या करणाऱ्या चिमण्या असतील, गोठ्यातल्या गाया असतील किंवा घरातला कालवा. सकाळी आम्ही पटकन आवरलं, गाडीत बसलो आणि एका कामानिमित्त आम्ही राशीनला चाललो होतो. आणि जाताना एवढं सुंदर वातावरण होतं, कारण आमच्या इकडं पावसाचं प्रमाण जरा कमीच आहे ना. आता बऱ्याच गावांमध्ये पाऊस पडलाय, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलाय, पण आमच्या गावाकडे जरा कमीच पाऊस आहे. त्याच्यामुळे आम्ही फिरायला जायचा विचार कुठं करतच नाही. पाणी उडवत राशीनमध्ये गेल्यावर असं दिसलं की आज आपल्या आईसाहेबांची पालखी आहे. आता पालखी म्हणली, पूजा म्हणली की राडा आलाच. पण त्याच्या अगोदर सकाळी आहे दसरा आणि आपल्या घरच्या दसऱ्याची पूजा ही थाटातच होती. मग अगोदर जे काम होतं त्याच्यासाठी दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यात दिसले आपले स्वामी आणि स्वामींना बघून माझं मन अगदी प्रसन्न झालं आणि दिवसाची सुरुवात ही अगदी गोड झाली. आणि आमच्या राशीनकरांसाठी एवढाच फक्त आनंदाचा सण असतोय बघा. आता संध्याकाळी तर आम्हाला राशीनला यायचंच होतं. त्याच्या अगोदर म्हणलं आपल्या मोबाईलचं थोडं काम होतं ते अगोदर करू. थोड्या सगळ्या कामात आम्हाला लागली भूक. थोडासा नाश्ता केला आणि आलो डायरेक्ट फुलं घ्यायला. आणि फुलं तर एवढी महाग होती, सोनं त्याच्या पुढे फिकं होतं. गाडीत बसलो आणि पुन्हा ट्रॅफिक मध्ये अडकलो. कसं तरी ट्रॅफिक मधून उशिरा आम्ही राशीनच्या बाहेर पडलो. तेवढ्यात आमची गाडी खराब झाली. काय झालं होतं माहित नाही, पण दूर तर असा निघत होता की आपले व्हिडिओ बघून एखादं जळतंय. गाडीला तसंच ठेवून आम्ही निघालो चालतच घरी. आता तुम्हाला तर माहिती आपल्या गावचा रस्ता काय नीटनेका नाही, पण तरी सुद्धा आपल्या वाटणी गावात जे रानात चालण्याची मज्जा आनंद आहे ना, तो कुठंच नसतो. गावाकडच्या माणसांना कधीच त्यांचं गाव विचारलं जात नाही, त्यांच्या गावंढळ भाषेवरनच ओळखलं जातं हे कुठलं आहे. एवढं सगळं करून मी बसले फुलं ववायला. गप्पा टप्पा करत 3-4 वाजेपर्यंत आम्ही हरवला. पुढचा दसऱ्याचा व्लॉग बघायचा असेल तर पार्ट 2 कमेंट करा आणि हा आयडीला फॉलो करायला विसरू नका.